सर्व लहान भक्तांना सप्रेम जयगुरु. आज आपण साईनगर निवासी आर्वी येथे निवासी प्रसिद्ध गायक कवी श्री रमेशरावजी ठाकरे यांच्या धर्मपत्नी आपल्यासोबत आहेत आणि त्या लहानू भक्त आहेत. तर काकू जयगुरु. जय लहानूजी बाबा. सर्वात आधी तुमचं नाव सांगा संपूर्ण. माझं नाव लता रमेशराव ठाकरे. अच्छा. तर तुमच्या जीवन प्रवासामध्ये आलेले समर्थ लहानूजी बाबांचे जे काही अनुभव आहे ते थोडक्यात लहानूजी स्वानुभव या चॅनलला वर्णन करा. तर आधी आम्ही यांच्या जीवनात आली तेव्हापासून मला लहानूजी बाबाचं यांच्यामुळं आकर्षण निर्माण झालं. ध्यान लागलं. ध्यास लागला मला लहानू बाबाचा. आणि मला दर्शनाची ओढ लागली. आणि मी दर सोमवारला गुरुवारला लहानू बाबाच्या दर्शनाला जायची. इथून जायचे. इथून जायची. आम्ही दोघंही जायचो सुरुवातीला. त्याच्यानंतर मी एकटी माझ्या मैत्रिणी वगैरे घेऊन जायचो बाबाच्या तिथे. अभिषेकाला वगैरे हजर राहायची. तिथे स्तोत्र वाचणे, प्रदक्षिणा घालणे, 108 वगैरे. तेव्हापासून मला लहानू बाबाच खूप ध्यास लागला आणि मी त्यांना तेव्हापासून खूप मानते बाबांना. गुरुस्थानी दैवतच आहे तुमचं. माझं दैवतच आहे. तुमचं माहेर कुठलं आहे? माझं माहेर धाडेसापूर. अच्छा. वर्धा जिल्हा. हो. तर आधी तिथून नव्हत्या आल्या का तुम्ही दर्शनाला वगैरे? नाही. काही योग आला नाही? योग आला नाही. तेव्हा एकदा आले तुम्ही माझ्या काकासोबत. पण तेव्हा बाबा नव्हते. बाबा नव्हते त्यावेळेस. लहान होते मी त्यावेळेस. अच्छा. म्हणजे तुमचं लग्न विवाह कोणत्या वर्षी झाला हा? माझा 82 साली झाला. 82 साली झाला. बरोबर. बाबांचं निर्वाण 6-7-6-8-71चा आहे. बरोबर. तर तुम्हाला म्हणजे बाबांचा खरा ध्यास हा विवाहानंतरच लागला. काका आधी मी गजानन बाबाची सेवा करायची. अच्छा. सुरुवातीला माझं लग्न झाल्यापासून मी लहानूजी बाबांची सेवा करायला लागलो. गजानन महाराज म्हणजे सद्गुरू समजायचे लहानूजी बाबाचे. कारण की आडकोजी महाराज, ताजुद्दीन बाबा, मुसाजी बाबा हे एका पंक्तीतले संत आहेत आणि सद्गुरूच म्हणूया आपण त्यांना. सद्गुरूंचे भाऊ म्हणजे सद्गुरू आपल्या बाबांचे. तर तुम्हाला गजानन महाराजाचे काही प्रसंग किंवा लहानूजी बाबाचा एखादा प्रसंग सांगा का. असा प्रसंग त्यामधून बाबाजीने आम्हाला सावरलं असा एखादा प्रसंग आठवणारा एखादा. तसं माझ्या कुठल्याशे दुःखाचे म्हणा किंवा माझं मूड ऑफ असलं की तेव्हा मी लहानूजी बाबाचा ध्यास करते आणि त्यातून मला त्याची प्रचिती मिळते. म्हणजे मनशांती मिळते. मला मनशांती मिळते. उठता बसता तुम्हाला म्हणजे मुखामध्ये लहानूजी बाबाचंच नाव आहे. लहानूजी बाबाचं नाव आहे. आणि मी हे ग्रंथ पण माझं चालूच असते नेहमी. आणि वेगवेगळ्या ठिकाणी जे सामूहिक लहानूजी लीलामृत पारायण सोहळे आहेत त्या ठिकाणी आता मी तुम्हाला 2-3 ठिकाणी पाहिला. पाहिला. आता मी सावरला आहे पारायण रविवारला जाणार आहे. असं काय? रविवारला. तुमच्याच गावाला आहे? हो. अच्छा. पात्रताई पण येणार आहे. हो. या रविवारला आहे. येणाऱ्या रविवार. अच्छा. तर त्या सोहळ्याला सुद्धा तुम्ही चालल्या. आणि का जाऊ नये, आपल्या माहेरच्या ठिकाणी आहे. बरोबर आहे. आणि बाबांचं पारायण सोहळा आहे तर तिथे गेलंच पाहिजे. तर आणखी काही प्रसंग असेल तर सांगा एखादा आठवणारा सांगा. काकांच्या जीवन प्रवासातला एखादा प्रसंग सांगा. तेही चालते आपल्याला. हो. एवढे सारे जे गीत काव्य लेखन वगैरे काकांनी केलं आहे तर त्यांना अगदी कृपा प्रसादच. त्यांना मागे आदरून गेला होता. फेस्टिवल वगैरे झालं होतं तेव्हाची प्रचिती आहे. बाबांनी त्यांना त्यातून वाचवलं. त्यांना खूप मोठा आजार झाला त्यावेळेस. असं काय? तर बाबांनी वाचवलं त्या आजारातून त्यांना. किती दिवस? आम्ही खूप त्याला बरेच वर्ष झाले. 15 वर्ष झाली असतील त्या गोष्टी. कुठला आजार झाला? फेस्टिवल होता. हो काय? असं. तर त्या आजारातून बाबांनी सावरलं त्यांना.
तो एक मोठा अनुभव आहे. हो हो. तर काकू, आज तुम्ही जे काही संक्षिप्त स्वरूपात का होईना समर्थ लहानोजी बाबांचे जे अनुभव तुमच्या आयुष्यात आले, विवाहानंतर आलेले अनुभव तुम्ही सांगितले, आणि तुम्ही कशा समर्थ लहानोजी बाबांच्या भक्त झाल्या तुमच्या मालकांच्या प्रेरणेने, तर याबद्दल जी माहिती सांगितली त्याबद्दल मी तुमचा फार फार आभारी आहोत. जय गुरु, जय लहानोजी बाबा. समर्थ लहानोजी महाराज की जय.